नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की अर्जुन त्याच्या खोलीत उभा राहून हा विचार करत असतो की सायलीचं गाठोडं जरी मला मिळालं नाही तरी सुद्धा माझ्याकडे एक मार्ग आहे, हे ओळखपत्र. सायलीच्या शाळेत जाऊन मी ओळखपत्राचा शोध नक्कीच घेऊ शकतो. त्यावरून रेकॉर्ड्समधून हेडमास्टर मला सांगू शकतील की सायलीचे आई वडील कोण होते. इकडे तन्वी साक्षीला जेलमध्ये चिडवत असते. ती म्हणते, मला तुझं फ्रस्ट्रेशन कळतंय अगं. माझ्यासारखी अनाथ गरिबीत वाढलेली मुलगी अशी टेचात बाहेर फिरते आणि तू महिपत शिकरे यांची ग्रेट मुलगी मात्र जेलात सडते. साक्षी म्हणते, प्रिया तू इकडून निघून जा लवकरात लवकर, मला तुझं तोंड पण बघायचं नाहीये. त्यावर तन्वी तिला चिडून म्हणते, अगं असं कसं, मी तर तुला भेटायला यायला पाहिजे ना, ते पण अशा अवस्थेत जेव्हा तुला एका मैत्रिणीची गरज आहे. मी तर तुला यायलाच पाहिजे ना वारंवार भेटायला. साक्षी म्हणते, प्रिया जास्त आता बोलू नकोस, नाहीतर मी आरडाओरडा करेन आणि त्या कॉन्स्टेबलला बोलवेन. मग तन्वी म्हणते, हां बोलव ना, पण ती काय कॉन्स्टेबल मला आत नाही टाकणार आहे जेलमध्ये, कारण जेलमध्ये जागा तर तुझी आहे, मी तर बाहेरच राहणार. इकडे आपल्याला दाखवतात की अर्जुन तन्वीचं गाठोडं ओपन करतो आणि त्याच्यामधला फोटो, ओळखपत्रावर जो फोटो असतो तो चेक करत असतो. नंतर आपल्याला दाखवतात की साक्षी महिपतला फोन करते. ती म्हणते, महिपत साक्षीला विचारतो, सगळं ठीक आहे ना? त्यावेळी साक्षी म्हणते, मी काय हिल स्टेशनला आले का सगळं ठीक असण्यासाठी? काहीच ठीक नाहीये. प्रिया आली होती. प्रिया मला म्हणाली की सगळं बापाच्या पैशावर होत नसतं, डोकं असावं लागतं. एकतर तुम्ही मानायला तयार नाही आहात की तुम्ही मला इकडून सोडवूच शकणार नाहीत. काय उपयोग झाला या सगळ्याचा? त्यावर महिपत म्हणतो की तिला शिक्षा फक्त 7 वर्षांची झाली होती कारण तिने गुन्हेगाराला मदत केलेली. पण तुला जन्मठेपेची शिक्षा आहे. तिथून सोडवण्यासाठी तर तुला वेळ लागणारच ना. त्यावर साक्षी म्हणते, म्हणजे तुम्ही मला एकदाच सांगा की तुमच्याच्याने काही होणार नाहीये. आणि तोपर्यंत मला इथे खितपत पडत राहावं लागणार आहे, रोज उठून प्रियाचं बोलणी ऐकायला. महिपत म्हणतो, त्या प्रियाची ट्यूट्यू मला माहिती आहे चांगलीच. साक्षी म्हणते, हो तुम्हाला तर सगळंच माहिती आहे ना. म्हणजे आता तुम्ही तिचा खून करणार, मग तुम्हाला पण जन्मठेपेची शिक्षा होणार, मग आपण दोघे जण मरू जेलातच. त्यावर महिपत म्हणतो, अगं नाही वेडी, मी तिला काय मारून नाही टाकणार आहे, मी तिच्यावर असं जाळं टाकणार आहे ना की ती तिच्यात फडफडून फडफडून मरेल बघ. इकडे आपण बघतो की सायली अर्जुनला त्याच्यासाठी खोलीतच नाश्ता आणून देते. अर्जुन म्हणतो, तू नाश्ता वर का आणून दिलास? त्यावर सायली म्हणते, कालच तुम्ही म्हणाल्या होतात ना की तुमची काहीतरी महत्वाची मीटिंग आहे, म्हणून मीटिंगला उपाशीपोटी जाऊ नये म्हणून मी तो नाश्ता वरती आणलाय. अर्जुन मनात म्हणतो, किती छान बायको आहे माझी, किती विचार करते, पण अशा छान बायकोशी मला किती खोटं बोलावं लागतंय, सॉरी बायको. इकडे आपण बघतो की प्रतिमा सुमनला म्हणत असते, आता माझी तारेवरची कसरत चालू आहे सध्या. इथे एकटा ह्यांचा राग पण काढायचाय, शिवाय तन्वीवर बारीक सारीक लक्ष पण ठेवायचंय. तेवढ्यात तिथून तन्वी खाली येताना दिसते. प्रतिमा काही कारणामुळे तिथून उठून जाते आणि तिचा कॉफीचा मग तसाच असतो. तन्वी येऊन त्या मगमधली कॉफी पिऊन टाकते. इकडे आपण बघतो अर्जुन सायलीच्या शाळेतल्या हेडमास्टरला फोन करतो. मग हेडमास्टर पिऊनला सांगून त्या शैक्षणिक वर्षाचे रेकॉर्ड्स काढून ठेवतात. इकडे आपण बघतो की प्रतिमा पुन्हा येऊन तिच्या जागेवर बसते आणि बघते तर तिची कॉफी संपलेली असते. तन्वी लगेच म्हणते, काय बघतेस आई? अगं अगं तू कॉफी मगाशी संपवून टाकली होतीस, तू विसरलीस का ग? त्यावर प्रतिमा म्हणते, तन्वी तू काय करायचा प्रयत्न करतेस ते मला कळतंय. मला पुन्हा वेडं ठरवण्याचा प्रयत्न चालू आहे ना तुझा, पण यावेळी मी नाही फसणार. मला माहिती आहे तू काय करायचा प्रयत्न करतेस, कारण ह्यावेळी माझी औषधं वेळच्या वेळी दिली जात आहेत आणि तुझा त्याला हात नाही लागलाय. त्यामुळे ह्याच्या पुढे मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न पण करू नकोस. इकडे आपण बघतो की चैतन्य अर्जुनला फोन करतो. अर्जुन गाडीत असतो सायलीच्या शाळेत जात असताना. त्यावेळी अर्जुन म्हणतो, चैतन्य मी सायलीच्या शाळेत जातोय, तिच्याबद्दल काही माहिती मिळते का बघण्यासाठी. इकडे आपण बघतो सायली अस्मिताच्या येणाऱ्या बाळासाठी स्वेटर शिवायला चालू करते. तेवढ्यात तिकडे अस्मिता येते
अस्मिता म्हणते, "अगं माझ्यासाठी एखादा स्टोल पण शिव ना गं." मग कल्पना म्हणते, "अगं स्वतः आधी बाळाचा विचार करायला शिक आता." सायली म्हणते, "आई आई आणि बाई हे दोन्ही शब्द किती सारखे आहेत, पण दोन्ही शब्दांमधला अंतर किती जास्त आहे. हा प्रवास किती सुंदर आहे. मला तर आई व्हायला नक्की आवडेल." मग अस्मिता आणि कल्पना म्हणतात, "अगं सायली, हे तू स्वतःहून बोललीस?" मग सायली एकदम लाजते आणि म्हणते, "मी देवापाशी दिवा लावून येते हां." इकडे आपण बघतो की अर्जुन सायलीच्या शाळेत पोचलेला असतो. त्याला सायलीचे रेकॉर्ड मिळतात पण. तो खूप आनंदून जातो, कारण त्याच्यावर सायलीचा जुना फोटो असतो. तो लगेच चैतन्याला फोन करतो आणि चैतन्याशी ही गुड न्यूज शेअर करतो. त्यावर चैतन्य म्हणतो, "ग्रेट, आता ह्याच्यापुढे आपली काय पाऊल असणार आहे?" त्यावर अर्जुन म्हणतो, "आपण एक काम करूया, इन्स्पेक्टर सावंतना सायलीचा हा फोटो देऊया." आणि जेव्हा सायली मधुभाऊंकडे आली होती, त्यावेळी कोणी पोलीस कंप्लेंट फाईल केली होती का त्यांची मुलगी हरवल्याची, हे शोधून काढूया. म्हणजे आपण सायलीच्या आई-वडिलांपर्यंत नक्की पोहोचू. तेवढ्यात तिकडे नागराज येतो. नागराज म्हणतो, "सायलीच्या खऱ्या आई-वडिलांना शोधायला चाललायस काय?" तेवढ्यात त्याला महिपतचा फोन येतो. महिपत म्हणतो, "काय करताय नागराज शेठ?" त्यावर नागराज म्हणतो, "आपलंच काम करायला आलोय. आपलं जसं ठरलंय त्याप्रमाणे सगळं व्यवस्थित चालू आहे." इकडे आपल्याला दाखवतात, सायली जो दिवा लावायला जाते आणि देवी आईसमोर प्रार्थना करत असते, त्यावेळी तो दिवा विझून जातो. हे बघून सायलीला खूप टेन्शन येतं. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढच्या भागात आपल्याला दाखवतात, की अर्जुन आणि चैतन्य इन्स्पेक्टर सावंतकडे जाऊन सायलीचा जुना फोटो दाखवतात. त्यावेळी सावंत त्यांना विचारतात, की जेव्हा सायलीचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळी ती किती वर्षाची होती? अर्जुन म्हणतो 4-5 वर्षांची असेल, पण ह्या गोष्टीला 20-22 वर्ष झाली असणार आता. नंतर आपल्याला दाखवतात, की तन्वी प्रतिमाच्या मागे उभी असते. प्रतिमा तव्यावर चपात्या शेकत असते आणि ती जाऊन प्रतिमावर हल्ला करणार एवढ्यात तिकडे सायली येते आणि प्रतिमाला सावध करते. मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.